रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन ही 2023 पासून अनधिकृतपणे या जिल्ह्यामध्ये कबड्डीच्या जे संलग्न संघ जिल्हा कबड्डी असोसिएशनने झालेला आहेत आणि त्या संघातून 2 प्रतिनिधी म्हणून घेऊन जी जिल्हा लेवलला कबड्डी असोसिएशन निर्माण केली, परंतु 2023 पासून ते अनधिकृत संघटना ही चालू आहे। त्यामुळे या कोर्टामध्ये अनेक केसेस चालू होते आणि आज रायगड जिल्हा ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ही अधिकृतपणे कबड्डी असोसिएशन स्थापन झालेले आहे आणि तसं धर्मादाय आयुक्तांकडे त्यांना तसं पत्र दिलेलं आहे आणि ह्या रायगड जिल्हा कबड्डी ॲमेच्युअर कबड्डी हे संस्था स्थापन झाली आणि या संस्थेचे अध्यक्ष आमदार महेंद्र शेठ दलवी आहेत आणि उपाध्यक्ष महेंद्र थोरवे साहेब आहेत, विकासजी गोगावले साहेब आहेत आणि मी स्वतः सचिव आहे आणि अशी अधिकृत संघटना इथे स्थापन झालेली आहे। आणि या जिल्ह्यातील सर्वच मी कबड्डी खेळाडूंना आणि कबड्डी संघांना मी नम्रपणे विनंती करतो की या अधिकृत संघटना आपण स्थापन झालेल्या अधिकृत संघटनेमध्ये या आपल्या प्रत्येक 15 तालुक्यातील पूर्ण जिल्ह्यातील सर्व संघांनी या अधिकृतपणे जी कबड्डी असोसिएशन स्थापन झाले त्या संघटनेमध्ये तुम्ही सर्वांनी सामील होऊन आपण आपल्या गावाचा आणि खेळाडूचा आणि संघाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी अधिकृत स्थापन झालेला कबड्डी असोसिएशनच्या बाजूने तुम्ही उभे राहा अशी मी सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना विनंती करतो। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन ही आपल्या रायगड जिल्ह्यातले होते आणि ती महाराष्ट्र लेवलला होते, पण ते अनधिकृतपणे संघटना होते आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या कबड्डी संघाचे किंवा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ज्या संघटनामध्ये ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी वादविवाद व्हायचे, कारण जे प्रामाणिकपणे जे अधिकृतपणे संघ होते त्या संघांना कुठेतरी स्थान मिळत नव्हतं। त्यामुळे त्या संघटनेमुळे जिल्ह्याचं नाव जो खाली गेलेला होता तो पुन्हा जिल्ह्याचं नाव उंचावर आणण्यासाठी ही अधिकृतपणे संघटना स्थापन झालेली आहे आणि त्या पुन्हा या रायगड जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी या अधिकृत संघटनेमध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातील संघ आणि खेळाडू सामील होतील हे मी त्याला पूर्णपणे विश्वास देतो आणि मी त्यांना विनंती करतो की येणाऱ्या या कबड्डीच्या असोसिएशनच्या मध्ये आपण तुम्ही सर्वांनी सामील व्हावे। सर्व संघटनामध्ये स्पोर्ट कोड हा कंपल्सरी आलेला आहे, तर 2023 पासून आपल्या महाराष्ट्र संघटनेने स्पोर्ट कोडनुसार इलेक्शन न घेतल्यामुळे त्यांची संघटना ही 2023लाच अपात्र झालेली आहे। जर संघटना तुमची अपात्र झालेली आहे तर त्या सर्टिफिकेटला कुठल्याही पद्धतीची व्हॅल्यू राहिलेली नाही आहे। त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट कोडनुसार इलेक्शन घेणं फार गरजेचे होते, ते त्यांनी घेतले नाही आहे। AKF म्हणजे राष्ट्रीय दर्जावर पण नाही घेतले आणि कुठल्याही राज्याने घेतले नाही। विशेष करून मी महाराष्ट्राचं बोलेल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या हिशोबाने इलेक्शन झालेले नाही, म्हणून हा विषय राष्ट्रीय स्तरापासून सुरू आहे। आता स्पोर्ट कोडनुसार सगळे इलेक्शन होत आहे आणि महाराष्ट्रात पण आपण स्पोर्ट कोडनुसारच इलेक्शन घेतलेले आहे। कबड्डी तीच आहे, काम पण तेच आहे, उद्देश काही वेगळे नाही आहे, फक्त स्पोर्ट कोडनुसार सगळं व्यवस्थित सुरळीतपणे कबड्डी चालावं आणि खेळाडूंना त्याचा न्याय मिळावा या उद्देशाने आता सगळी संघटना आपण कार्यरत आहोत। असं